झी 24 तास एक पाऊल पुढे। दलित पॅंथरचे नेते नामदेव ढसाळ यांनीही आंबेडकरांवरती टीकेची झोड उठवली। आंबेडकरांची कल्पना रोमॅन्टिक आहे, मात्र ती व्यवहार्य नसल्याचं ढसाळ म्हणतात। आंबेडकर पुरोगामी असल्याचं आव्हानात असून त्यांचा बोलविता धणी कोण याचा शोध घेण्याची गरज असल्याचं त्यांनी नमूद केलंय। बाबासाहेब आंबेडकरांनी मोठ्या कष्टानं झगडून जे काही कायदेशीर तरतुदी दलित उद्धाराच्या दृष्टीनं, दलित माणसाला राजकीय हक्क प्राप्त होण्याच्या दृष्टीनं ज्या काही करून ठेवलेल्या आहेत, त्यालाच अशा पद्धतीचं आव्हान असताना त्यांच्याच घरातील एखाद्या माननीय व्यक्तीनं अशा रोमॅन्टिक कल्पना मानाव्यात, हे काही मला बरं वाटत नाही। प्रकाश आंबेडकर जे बोलतात फार ते मनस्वी असतं, परंतु त्याला व्यवहाराची जोड आहे असं मला वाटत नाही। त्यांना ह्या सर्व सूचना ज्या कोणी देतात ना, ते पडद्या मागूनचे लोक दुसरेच आहेत। रामदास आठवले यांची प्रकाश आंबेडकरांची टीका या सगळ्या बाबतीत। पण आपल्यासोबत आता सध्या शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत आहेत, आपण त्यांच्याशी बोलूयात। प्रकाश आंबेडकर यांनी जी भूमिका घेतलेली आहे ती खरं म्हणजे सर्व रिपब्लिकन पुढाऱ्यांनी घेणं गरजेचं आहे, फक्त या राज्यातलं नाही तर देशातल्या सुद्धा। आणि प्रकाश आंबेडकरांसाठी ही भूमिका नवीन असेल, पण शिवसेनेसाठी ही भूमिका नवीन नाही। बाळासाहेबांनी वारंवार शाळेच्या दाखल्यावरून जात काढा, जर आपण सेक्युलर स्टेट आहोत, आपण खऱ्या अर्थाने निधर्मी आहोत, आपण जातीपाती काढण्याच्या नेहमी घोषणा भाषणं करतो, राजकारण करतो या विषयावरती, तर तुम्ही जातीच्या दाखल्यावरूनच शाळेच्या दाखल्यावरूनच जात काढून टाका, अशा प्रकारची भूमिका बाळासाहेबांनी सातत्याने घेतलेली आहे। आणि आज प्रकाश आंबेडकर त्याविषयी बोलतात, उशिरा का होईना पण हे विचार पुढे गेलेले आहेत। शिवसेनेची स्थापनाच मुळे जात विरहित आहे। मराठा मराठेतर घाटी, कोकणी ब्राह्मण ब्राह्मणेतर स्पृश्य अस्पृश्य, या जातीभेद हे जातीभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट उभारा, हा बाळासाहेबांचा मंत्र होता। आणि या देशाची वाट जर कोणी लावली असेल तर जातीने लावलेली आहे, जातीच्या राजकारणाने लावलेली आहे। आज प्रकाश आंबेडकर म्हणतात की शाळेच्या दाखल्यावरून जात काढा, आम्ही स्वागत करतो, पण ही जात फक्त शाळेच्या दाखल्यावरून नको, तर जात माणसाच्या मनातून निघायला पाहिजे, जात माणसाच्या वागण्यातून निघायला पाहिजे, आणि जात राजकारणातून निघायला पाहिजे। तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ज्या प्रकारचा एक समाज निर्माण करायचा होता तो समाज निर्माण होईल, ही आमची भूमिका आहे। राऊतसाहेब, सध्या तुमच्या सोबत असलेल्या रामदास आठवलेंनी मात्र प्रचंड कडवा विरोध केलाय आणि दलित विरोधी आहेत प्रकाश आंबेडकर असं ते म्हणतायत, काय सांगाल यावर? नाही, रामदासजी आठवले यांची भूमिका असू शकते, आम्ही एकत्र बसून चर्चा करू, पण मी शिवसेनेची भूमिका बाळासाहेब ठाकरेंनी काही वर्षापूर्वी 25-30 वर्षापूर्वी मांडलेली भूमिका सांगतोय की शाळेच्या दाखल्यावरून जात नष्ट केल्याशिवाय या देशातली जातीपातीच्या भिंती पडणार नाहीत। अहो, मुलाला तुम्ही शाळेत घालताना तुम्ही चिगडाच्या जातीपातीचा करताय ना, त्याच्या डोक्यातून जात जाईल कशी? निश्चित शिवसेनेच्या दाखल्यावर, मृत्यूच्या दाखल्यावर तुम्हाला जात कशा करता हवी? माणूस हा माणूस आहे। या समाजात दोनच जाती आहेत, गरीब आणि श्रीमंत, आणि पोटाला जात नसते, ही बाळासाहेबांची भूमिका आहे। आणि मला असं वाटतं की या भूमिकेवर जर काम झालं या देशामध्ये, तर हा देश तितका मजबूत होईल की या देशाकडे वाकड्या नजरेनं पाहण्याची हिंमत नाही कोणाची, एवढा हा देश खऱ्या अर्थानं एक होईल, एकसंघ। निश्चित, धन्यवाद राऊतसाहेब, झी 24 तासशी बोललात तुम्ही त्याबद्दल। पण आता सध्या संजय राऊतांनी ही शिवसेनेची अधिकृत भूमिका मांडलेली असली तरी देखील त्यांच्या सहकाऱ्यांची समजूत ते कशी घालणार हा मोठा प्रश्न असणार आहे। धन्यवाद पुन्हा एकदा आपला झी 24 तासशी आपण बोललात त्याबद्दल। प्रकाश आंबेडकरांची भूमिका दलित विरोधी असल्याचं इतर दलित नेते म्हणतायत, आणि एकूणच या सगळ्याच्या वरती आता महाराष्ट्रभरामध्ये मोठे वादविवाद होणार आहेत, मोठ्या चर्चा घडणार आहेत। प्रकाश आंबेडकर जे काय म्हणतायत ते सगळं रोमॅन्टिक आहे, ते ऐकायला छान वाटतं, परंतु त्याला प्रॅक्टिकलिटीची जोड नाही असं म्हणतायत नामदेव ढसाळ। ज्येष्ठ साहित्यिक आणि पॅंथरचे नेते नामदेव ढसाळांनी देखील या सगळ्याला विरोध केलाय, आणि दलित समाजाच्या विरोधी वक्तव्य हे प्रकाश आंबेडकरांचं आहे अशी भूमिका त्यांनी मांडली आहे। एकूण या सगळ्याचा या सगळ्या वक्तव्य जी येत आहेत ती सगळी पाहता हा वाद इथंच शामणारा नाहीये, नवीन एका वादाला प्रकाश आंबेडकरांनी महाराष्ट्रामध्ये तोंड फोडले असं आपल्याला म्हणावं लागेल। आणि या सगळ्यावरती आता वेगवेगळ्या सगळ्या पक्षांची, त्यांच्या नेत्यांची मतांतर या ठिकाणी येणारच आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया येणार आहेत, परंतु आपला राजकीय स्वार्थ पाहता
थेट पटापट काही नेत्यांनी यामध्ये उड्या घेतल्यात, तर काही लोक आता वाट बघतायत किंवा हे सगळं प्रकरण नेमकं कशा पद्धतीनं आकार घेतं ते पाहिल्यानंतर प्रतिक्रिया येतील. पण प्रतिक्रिया या सगळ्यावरती येतील. हा सगळा प्रकार इतक्या तातडीनं आता शमणारा नाहीये, थांबणार नाहीये. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड आपल्याबरोबर आहे चर्चेसाठी. जितेंद्र आव्हाड, जात नाही जात असं आपण मराठीमध्ये म्हणतो. प्रकाश आंबेडकर म्हणतायत की जातीचा दाखला जेव्हा शाळेत आपल्याला मिळतो किंवा शाळेचा दाखला मिळतो त्याच्यावरती जातच नसावी. काय तुमचं म्हणणं आहे, काय तुमचं मत? नाही, प्रकाश आंबेडकर सध्या रोमॅन्टिक अफेअर मध्ये दिसतात कुठल्या तरी, मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही इथल्या दीनदुबळ्या समाजाला, शोषित समाजाला मिळवून दिलं, त्याच्यामुळे मुख्य प्रवाहापासून वंचित असलेला समाज आज मुख्य प्रवाहात शिक्षणाच्या माध्यमातून, आर्थिक सबलीकरणाच्या माध्यमातून त्यांचं अस्तित्व दिसायला लागलं. अस्तित्वहीन असलेल्या या समाजाला अस्तित्व देण्याचं काम फक्त दलितांना नाही, तर इथल्या जे कोण पीडित होते, शोषित होते, असे वेगवेगळे, मग ते आदिवासी होते, ते भटके होते, ते विमुक्त होते, ते अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये होते, पण त्या सगळ्यांना न्याय देऊन ज्यांना आजपर्यंत मुख्य प्रवाहात महत्वच नव्हतं, अस्तित्वच नव्हतं, त्यांना अस्तित्व देण्याचं काम केलं. जाता जात नाही, त्याला जात म्हणतात. तुम्ही दाखल्यावरनं जात काढाल, पण ती जी कपाळावर लिहिलेली जात आहे ती प्रकाश आंबेडकरांना विचारावं लागेल, ती कोण काढणार? नाही, त्यांचं म्हणणंच असं आहे जितेंद्रजी, त्यांचं म्हणणं असं आहे की आपण शाळेतल्या मुलांना शिकवतो हा या जातीचा, तो त्या जातीचा, दाखल्यावरती ते वाचतात आणि हे सगळं थांबायला हवं आणि म्हणून जातीचा उल्लेखच नको असं त्यांचं म्हणणं आहे. हे फक्त म्हणजे हे वैचारिक दृष्ट्या असं म्हणजे बागेमध्ये बसून चंद्र तारे मी तुझ्यासाठी घेऊन येतो असं झोपडीतला प्रियकर आपल्या प्रेयसीला सांगतो तेवढा अनुभवण्यापुरतं ते बरं असतं. पण सकाळी 7 वाजता त्याला हातगाडी ओढावी लागते, जेव्हा तेव्हा जीवनाचं वास्तव्य त्याला समजतं, तेव्हा सत्य समोर येतं. तशी ती कल्पना आहे की ती जात फक्त तुम्ही त्याच्यावरनं काढाल. निश्चित स्वतः जितेंद्र आव्हाड वंजारी समाजाचं प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे त्यांच्या भावना आपण समजू शकतो. धन्यवाद जितेंद्र आव्हाड, आपण बोलला झी 24 तासशी. आणि एकूणच ज्या जातीपातीशी संबंधित जे कोणी नेते आहेत त्या सगळ्यांचाच याला विरोध असणार यात शंकाच नाही. झी 24 तास, एक पाऊल पुढे.